संध्याकाळी मुलं शाळेतून आली का त्यांना भूक लागलेली असते आणि तोच आपण भाजीपोळी जर दिली तर ते कंटाळा करतात खायला. पण त्याच चपातीपासून आपण त्यांना काहीतरी वेगळं जर बनवून दिलं तर ते आवडीने खातात. तर त्यासाठीच आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर चपातीपासून आपण आज काहीतरी वेगळा नाश्ता बनवायचा प्रयत्न केलाय आणि अगदी 10 मिनिटामध्ये आपण हा बनवू शकतो आणि मुलं 1-2 मिनिटामध्ये हा फस्त करतात. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, कसा बनवायचा ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया. तर इथे मी 3 चपात्या घेतलेल्या आहेत. नंतर 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत, लांब लांब आपण कापलेत. 1 कच्चा बटाटा घेतलाय किसून आणि काही मसाले आणि अर्धा वाटी दही घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर अगदी कमी साहित्यामध्ये हा भन्नाट असा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मी आता काय करणार आहे, पहिले चपाती जी आहे त्याचे बारीक तुकडे करून हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपण ही बारीक करून घ्यायचे. आपण ह्यामध्ये बेसन नाही वापरणार आहे किंवा आपण ह्यामध्ये सोड्याचा वापर करणार नाही. अगदी मस्त आणि हेल्दी अशी ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. अगदी कमी तेलामध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर आता मी इथे सगळ्या पूर्ण 3 चपात्यांचे तुकडे करून घेतलेत आणि हे मिक्सरमधनं बारीक करून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने रवाळ असं टेक्स्चर हवंय, अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी जरी शिळ्या चपात्या जरी आपल्याकडे राहिल्या असतील तर त्यापासून सुद्धा तुम्ही असा नाश्ता बनवू शकता. आपण काय करतो, शिळ्या चपातीपासून चिवडा बनवतो किंवा गूळ साखर किंवा तूप घालून छान असे लाडू बनवतो. पण हा नाश्ता अगदी मस्त भन्नाट आहे. तर इथे मी आता जी आपण मिक्सरमधनं बारीक केलेली पोळ्या आहेत त्यामध्ये 2 बारीक असे उभ्या कापलेले कांदे, आलं लसणाची पेस्ट, हळद घातलेली आहे, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि आता आपण इथे थोडीशी बडीशेप पावडर घातलेली आहे 1 चमचा आणि 1 चमचा आपण धणे पावडर घालणार आहोत. त्यासोबतच आपण इथे पावभाजी मसाला घालणार आहोत. तर पावभाजी मसाला मी अर्धाच चमचा घातलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. तर मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. आपण लहान मुलांसाठी बनवतोय त्यामुळे ते कमी तिखट असतं म्हणून. 2 चमचे रवा घातलेला आहे. रवा बारीक जाड कोणताही चालेल आणि 1 मोठा बटाटा मी छान असा जाडसर किसून घेतलेला आहे जाड किसणीने आणि तो पाण्यात ठेवलेला आणि तो सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. तर लहान मुलांना बटाट्याचे प्रकार खूप आवडतात. तर हा बटाटा घातला ना का हा मस्त तेलामध्ये थोडंसंच तेल वापरायचं आहे आपल्याला आणि ते मस्त शिजला जातो. नंतर कोथिंबीर घालायची, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर मीठ घालताना हे लक्षात घ्यायचं की आपण चपातीच्या पिठामध्ये सुद्धा मीठ घालतो, त्यामुळे मीठ थोडं कमी वापरायचं. अर्धा वाटी दही घालायचं आहे आपल्याला आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं. त्याचा छान असं त्याचा गोळा झाला पाहिजे इतकं छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. जर वाटलंच तर आपण इथे थोडंसं पाणीसुद्धा घालू शकतो. हे पहा, अशा पद्धतीने याचा मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर चपातीपासून अजून काही पदार्थ बनतात, तर ते तुम्हाला हवे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आता आपण एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि पॅन गरम होतोय तोपर्यंत आपण इथे थोडंसं पाणी घालून थोडंसं पातळ करायचं आहे आपल्याला. अगदी खूप पातळ नाही, पण त्याची अशी टिक्की बनवता येईल इतकं पातळ करायचं आपल्याला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी घातलंय, अगदी मला असं वाटतंय पाव वाटी पाणी घातलेलं असेल मी, खूप जास्त पाणी घातलेलं नाहीये आणि हाताने मी हे छान असं मिक्स करून घेते. आणि आपला पॅनसुद्धा आता तिथे गरम झालेला आहे. पॅनवर फक्त आपण 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. 1 ते 2 चमचे तेलावरच आपल्याला हे मस्त अशी हातावर टिक्की थापून घ्यायची आणि ही टिक्की एक एक करून आपण ह्या तेलावर ठेवणार आहोत. खूप जास्त तेल लागत नाही या टिक्कीला, अगदी कमी तेलामध्येच आपल्याला ही बनवायची आहे. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही. जर तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही इथे तूपसुद्धा घालू शकता.
मी तेलाचा वापर केलेला आहे. अगदी 2च चमचे तेल मी इथे घातलेलं आहे. खूप मस्त अशी ही टिक्की होते. तुम्ही नक्की बनवून पहा. हे पहा, अशा पद्धतीने मी या सगळ्या छोट्या अशा टिक्क्या पॅनमध्ये घालून घेतलेल्या आहेत. हे पहा, थोडंसं अजून मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि दोन्ही बाजूने आपण मस्त हे खरपूस असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त हे बघा, तुम्हाला दिसतच असेल की हे वरतून किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि खूप सुंदर लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि पावभाजी मसाला घालायला विसरू नका. पावभाजी मसाल्याने या टिक्कीला खूप सुंदर अशी टेस्ट येते. तर मी एका बाजूने माझी टिक्की जी आहे ती शॅलो फ्राय झाली आहे. आता मी दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी कुरकुरीत करून घेणार आहे आणि मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला मस्त या टिक्क्या कुरकुरीत करून घ्यायच्या आणि मस्त पुदिना चटणी बरोबर, सॉस बरोबर किंवा मेयोनीज बरोबर तुम्ही ही टिक्की सर्व करू शकता. तुमच्या मुलांना जे आवडत असेल त्यासोबत तुम्ही ही टिक्की सर्व करू शकता. तर आता आपली टिक्की दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत अशी आपण करून घेतली आणि आता आपण ही काढून घेऊया. तर मी ह्या सगळ्या टिक्की काढून घेते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही ते. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि बनवली का मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर आता आपण इथे थोडीशी पुदिना चटणी जी आहे ती ठेवणार आहे. आपल्या एक टिक्कीवर आपण थोडी पुदिना चटणी घालणार आहोत. जर तुम्हाला नाही आवडत असेल तुमच्या मुलांना तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. थोडासा चाट मसाला मी इथे भुरभुरून घेते. अगदी 2 चिमटी मी चाट मसाला घालून घेणार आहे. चाट मसाल्याने आपल्या टिक्कीला खूप छान अशी टेस्ट येते. तर आता थोडीशी पुदिना चटणी घातली आहे. कोथिंबीर, पुदिना आणि खोबरं आणि लिंबू पिळलेला आहे. मीठ, साखर घातली आहे. बस, खूप जास्त मिरची पण नाही घातलेली. 1च मिरची मी यामध्ये घातलेली आहे आणि मस्त अशी ही चमचमीत चटणी पण तयार केली आहे. तर तयार आहे आपली उरलेल्या चपातीपासून बनवलेली ही टिक्की. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.